समजा कोणाचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो नाकावर पडलाय आणि त्याचा जो नाकातला जो पडदा आहे, म्हणजे आपल्या ज्या दोन नाकपुडे असतात त्याच्यामध्ये एक नाकाचा पडदा असतो, तो समजा डॅमेज झाला असेल तर हे सगळे सिम्पटम्स ऑफ अँड ऑन येऊ शकतात. तर याचा दुसरं पॅथॉलॉजिकल कारण आहे डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा डीएनएस. म्हणजे नाकाचा जो पडदा आहे तो उजवीकडे किंवा डावीकडे सरकला जातो. जवळजवळ आपण आपलं इंडियाचं पॉप्युलेशन बघितलं तर 70 ते 80 लोकांमध्ये हा डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा नाकाचा पडदा सरकलेला असतो. आता हा डीएनएस असेल समजा तर त्याची कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात? तुम्हाला रिकरंट सायनोसायटिस होऊ शकतो, तुम्हाला स्लीप ॲपनिया नावाचा प्रकार होऊ शकतो. स्लीप ॲपनिया म्हणजे तुमच्या झोपेमध्ये श्वास थोडा 10 सेकंदाकरता 8 सेकंदाकरता थांबला जातो. नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बरेचदा काय होतं की आपल्याला सर्दी वारंवार होते, बरेचदा आपल्याला डोकंदुखी वारंवार होते, नाक चोंदल्यासारखं वाटतं, त्याच्यानंतर जे तोंड आहे ते एकदम असं कोरडं पडल्यासारखं वाटतं, तुमच्या ब्रिदिंगला त्रास होतो. समजा तुम्ही श्वास घेतलात तर त्याला एक पर्टिक्युलर आवाज येतो किंवा तुमचं घोरणं जे आहे ते सहसा वाढतं. आता या सगळ्यांचा जो बेस आहे, या सगळे सिम्पटम्स जे आहेत, जी लक्षणं आहेत ती कशामुळे असू शकतात? एक सर्वप्रथम ती असू शकतात की समजा कोणाचा ॲक्सिडेंट झालाय आणि तो नाकावर पडलाय आणि त्याचा जो नाकातला जो पडदा आहे, म्हणजे आपल्या ज्या दोन नाकपुडे असतात त्याच्यामध्ये एक नाकाचा पडदा असतो, तो समजा डॅमेज झाला असेल तर हे सगळे सिम्पटम्स ऑफ अँड ऑन येऊ शकतात. दुसरा महत्वाचा कधी कधी याच्यामध्ये स्मेल पण जातो, म्हणजे तुम्हाला कसला स्मेल येतच नाही, कम्प्लीट स्मेल जातो. तर याचा दुसरं पॅथॉलॉजिकल कारण आहे डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा डीएनएस. म्हणजे नाकाचा जो पडदा आहे तो उजवीकडे किंवा डावीकडे सरकला जातो. साधारणतः आपल्याला कधी कधी लोकांमध्ये हे जन्मताच असतं, पण त्यांना ते नोट होत नाही. त्यांचं नाक थोडंसं एका बाजूला तिरपं झालेलं असतं आणि नाकाचा पडदा एका बाजूला गेलेला असतो, पण त्यांना काही लक्षणं नसतात. जवळजवळ आपण आपलं इंडियाचं पॉप्युलेशन बघितलं तर 70 ते 80 लोकांमध्ये हा डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा नाकाचा पडदा सरकलेला असतो. पण डॉक्टरकडे कोण जातात? डॉक्टरकडे ही लोक जातात की ज्यांना त्रास होतो, ज्यांना मी सांगितलेला त्रास होतोय, वारंवार सर्दी होतोय, सायनोसायटिस होतोय, मॅक्झिलरी सायनस जे आहेत म्हणजे गालावर दुखतंय, दात दुखी आहे, त्याच्यानंतर शिंका येत आहेत, बरेचदा त्यांचं श्वसन आहे ते अडकल्यासारखं वाटतंय, नाक चोंदल्यासारखं वाटतंय. ही जी लोक आहेत ती लगेच आपल्या ENT स्पेशालिस्टकडे जातात आणि आपला तपास करून घेतात. आता हा डीएनएस असेल समजा तर त्याची कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात? तुम्हाला रिकरंट सायनोसायटिस होऊ शकतो, तुम्हाला स्लीप ॲपनिया नावाचा प्रकार होऊ शकतो. स्लीप ॲपनिया म्हणजे तुमच्या झोपेमध्ये श्वास थोडा 10 सेकंदाकरता 8 सेकंदाकरता थांबला जातो. त्याचप्रमाणे तुमचं घोरणं आहे हे अत्यंत प्रचंडरित्या वाढलं जातं. तुमच्याकडे श्वास घ्यायची जी ऑक्सिजनची कॅपॅसिटी आहे ती कमी होते, शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. ह्या सगळ्या इश्यू असतील की आपण ENTच्या डॉक्टरकडे जातो आणि मग तो डॉक्टर जो आहे ते डॉक्टर किंवा आपल्याला सजेस्ट करतात फक्त 2 इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करता. एक तर एक्सरे चेस्ट करता, जेणेकरून छातीमध्ये काही कफ आहे किंवा छातीमध्ये यामध्ये काही इन्फेक्शन झालेलं आहे हे बघितलं जातं. त्यानंतर सर्वात आता नवीन ज्या पद्धती आल्या त्याच्यामध्ये CT-PNS करतात. CT-PNS म्हणजे सिटी स्कॅन ऑफ पॅरानेझल सायनस. या पॅरानेझल सायनसच्या सिटी स्कॅनमध्ये तुम्हाला नाकाचा पडदा ह्या बाजूला किंवा त्या बाजूला असा झालेला दिसतो आणि ज्या बाजूला तो सरकलाय त्याच्या उलट्या बाजूला जे मांस असतं, एखादं आपण म्हणतो फोड असतो किंवा मांस असतं, ते वाढलं जातं. हे नॉर्मली ते तिथे असतं पण ते डबल होतं, ट्रिपल होतं. त्याच्यामुळे ते जे नाकपुडी आहे ते कम्प्लीट ब्लॉक होऊन जाते. आम्ही त्याला इन्फिरियर टर्बिनेट असं म्हणतो. आता ह्या सगळे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाता आणि तुम्हाला हे अमुक अमुक त्रास आहेत हे असे सांगता. त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला काही पद्धती सांगतात, काही प्राणायाम सांगतात किंवा काही तात्पुरती औषधं देतात. त्याच्यामध्ये ॲलर्जीची औषधं असतात किंवा त्यामध्ये तुम्हाला सांगतात की धुळीपासून सावध राहा, थोड्या दिवस तुम्ही मास्क तुम्ही घाला, त्याच्यामुळे धूळ तुमच्या नाकात जाणार नाही आणि तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. सायनोसायटिस असेल तर गरम पाण्याची वाफ घ्यायला सांगतात. हे सगळं होऊन सुद्धा हा त्रास समजा 1 ते 2 वर्ष चालला असेल
तर मग तुम्हाला ते ऑपरेशन करण्याची सजेशन देतात. ऑपरेशनमध्ये काय केलं जातं, की जो नाकाचा पडदा आहे, तो जो सरकलेला आहे उजव्या बाजूला, तो त्या बाजूला थोडासा घासला जातो किंवा कमी केला जातो आणि तो सरळ येईल या पद्धतीत ठेवला जातो. त्यामुळे काय होतं, की दोन्ही नाकपुड्यांमधनं तो पेशंट जो आहे तो व्यवस्थित श्वास घेऊ शकतो आणि शरीराला व्यवस्थितरित्या ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. समजा ते मास वाढलं असेल, तर आपण त्याला टर्बिनेक्टॉमी म्हणतो. जे मास वाढलेलं आहे ते डॉक्टर कट करतात, जेणेकरून तुम्हाला श्वासोश्वासाला काही अडथळा किंवा काही ऑब्स्ट्रक्शन नसतं. मित्रांनो, ही सर्जरी झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः 1 ते 2 महिना व्यवस्थित काळजी घ्यायला लागते. आणखीन एक गोष्ट तुम्हाला फार महत्त्वाची मी सांगतो, की ही जी सर्जरी आहे ती 80 ते 85% त्याचं सक्सेसफुल रेट आहे. म्हणजे 10 ते 15% लोकांना कदाचित हेच त्रास कंटिन्युअस राहू शकतात किंवा हे त्रास कमी प्रमाणात होऊ शकतात. म्हणून तुम्हा सर्वांना माझा एकच सल्ला आहे, की हे ऑपरेशन करायच्या आधी तुमचा जो ENT सर्जन आहे, नाक कान घशाचा जो डॉक्टर आहे, त्याला तुम्ही एकदा कन्सल्ट करता. त्याच्यानंतर तुम्ही जे काय CT PNS काढता, हे सगळे रिपोर्ट घेऊन तुम्ही दुसऱ्या एका ENT स्पेशालिस्टला दाखवून घ्या किंवा सेकंड ओपिनियन तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून ही सर्जरी खरोखर आवश्यक आहे का किंवा दुसऱ्या काही रीतीने औषधाने म्हणा किंवा अँटीहिस्टॅमिनिक म्हणा तुमचा हा प्रॉब्लेम कव्हर होऊ शकतो का, याची तुम्ही काळजी घ्या. तर आज आपण बघितलं डेव्हिएटेड नेझल सेप्टम आणि हा प्रकार बऱ्याचशा लोकांमध्ये असतो. पण बऱ्याचशा लोकांचं तुम्ही नाक पण वाकडं बघितलं असेल, पण त्यांना काही एक सिम्पटम्स नसतात. आम्ही म्हणतो तुझं अरे डेव्हिएटेड नेझल, पण तो म्हणतो मला काहीच त्रास नाही आहे. जोपर्यंत आपल्याला त्रास नाही तोपर्यंत त्याला हात लावू नका, हा एक माझ्याकडनं सल्ला आहे. आणि आज मी निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.